नमस्कार मंडळी, जिल्हा रुग्णालय नाशिक येथे डी ॲडिक्शन सुविधाची सोय करण्यात आलेली आहे। व्यसन म्हणजे काय? बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की व्यसन म्हणजे बरेच लोक काय म्हणतात की दारू पिणे, बरोबर आहे, चहा, गांजा, चरस याचं व्यसन बऱ्याच लोकांना असतं। पण त्याच्यामध्ये काही मुलांना किंवा काही व्यक्तींना, महिलांना पेट्रोलचा वास, व्हाईटनरचा वास याचं सुद्धा व्यसन लागत असतं आणि त्या पद्धतीने तो वास घेण्याचा ते प्रयत्न करत असतात आणि त्याचं त्यांना व्यसन झालेलं असतं। तर हे सगळं व्यसन सोडवण्यासाठी जिल्हा रुग्णालय नाशिक येथे ही सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये रुग्ण जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर इथे टोटल पूर्णतः मोफत उपचार केले जातात। अगोदर त्यांना प्री काउन्सिलिंग केलं जातं। यामध्ये त्यांच्या अगोदर हिस्ट्री घेण्यात येते की रुग्णाचा इतिहास, जो आजाराचा इतिहास आहे तो जाणून घेतला जातो आणि त्यामध्ये जाणून घेतल्यानंतर मग ते पेशंट समस्या अधीक्षक सायकॅट्रिस्टकडे रेफर करतात। तिथून सायकॅट्रिस्ट त्याला ट्रीटमेंट वगैरे देतात। जर उपचार ॲडमिटची गरज असेल, जर दाखल करून घेण्याची गरज असेल तर त्याला आमच्या या जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करून घेतलं जातं आणि उपचार केले जातात। ट्रीटमेंट झाल्यानंतर पुन्हा आपण त्याला एक पोस्ट काउन्सिलिंग देतो। त्याच्यामध्ये उपचार झाल्यानंतर रुग्णाने काय काळजी घ्यायची आहे, त्याच्या नातेवाईकांनी काय काळजी घ्यायची आहे आणि त्यानुसार जर त्याने ती सगळी माहिती दिली जाते आणि त्याचं हे व्यसन सोडवण्याचा इथे प्रयत्न केला जातो। धन्यवाद। नमस्कार। आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करावी असं प्रत्येक पालकाचं स्वप्न असतं, परंतु कधी कधी काही मानसिक व वर्तनात्मक समस्यांमुळे मुलांच्या विकासावर परिणाम होऊ शकतो। या समस्या कोणत्या हे आपण जाणून घेऊ। मुलाला सतत उदास किंवा कंटाळा येणे व त्याचा त्याच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणे, कोणत्याही गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्यात अडचण येणे किंवा अतिचंचलपणा, अभ्यासाबाबतच्या सततच्या तक्रारी, शाळेला जाण्यासाठी टाळाटाळ करणे, आपल्या वयाच्या इतर मुलांबरोबर ऍडजस्ट करण्यामध्ये अडचणी येणे, इतरांबरोबर बोलताना लाज वाटणे किंवा भीती वाटणे, सतत चिडचिडपणा करणे किंवा छोट्या छोट्या गोष्टींवर रडणे। बऱ्याचदा मुलांच्या झोपेच्या आणि खाण्यापिण्याच्या सवयीमध्येही बदल झालेला आढळून येतो। आपल्या मुलांमध्ये जर वरीलपैकी काही समस्या वारंवार आढळत असतील तर वेळीच तज्ञ मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे। धन्यवाद। आजही आपल्या समाजात मानसिक आजार म्हटलं की लोक स्वीकारत नाही। आजही मानसिक आजार आणि मनोरुग्णाबद्दल खूप सारे गैरसमज असतात। त्यातले मुख्य गैरसमज म्हणजे मानसिक आजार कधीच ठीक होऊ शकत नाही किंवा मनोरुग्णांना आयुष्यभर गोळ्या खाव्या लागतात, ते अभ्यास करू शकत नाही किंवा त्यांना नोकरी लागू शकत नाही किंवा औषधोपचार घेतल्यानंतर त्यांच्या लिव्हर किंवा किडन्या खराब होतात। हे सगळं गैरसमज आहे। असं नसतं। एकदा मानसिक आजार लागला की तो पूर्णपणे ठीक होऊ शकते। मानसिक रोगी लग्न करू शकत नाही तर असं पण नाही आहे। मानसिक रोगी लग्न करू शकतात आणि ते टिकवूही शकतात जर की त्यांनी औषध उपचार व्यवस्थित घेतले आणि स्वतःला व्यवस्थित निरोगी ठेवलं तर ते लग्न आणि नोकरी हे दोनही व्यवसाय करू शकतात। आजही आपल्याला असं वाटतं की औषध खाल्ल्याने लिव्हर आणि किडन्या खराब होतात म्हणून बहुतांश लोक औषधं खात नाही। बहुतांश लोक डॉक्टरकडे येत नाही कारण त्यांना असा समज असतो की आपण जर डॉक्टरकडे गेलो तर त्यांना ते आपल्याला वेडा समजते। पण मी लोकांना आव्हान करते की हे डोक्यातून गैरसमज काढून टाका। मानसिक रोग ठीक होऊ शकतो जर का तुम्ही व्यवस्थित औषध उपचार घेतले आणि डॉक्टरांकडे व्यवस्थित जाऊन निदान करून, तर मानसिक आजार निश्चित बरा होऊ शकतो। त्याच्यामुळे मी लोकांना आव्हान करेन की समाजात जे काही गैरसमज आहे त्याला बळी पडू नका। गरज पडल्यास मानसोपचार तज्ञांना नक्कीच भेट द्या।